नमस्कार, मी पायल तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज नवीन काय तर आज बनवणार आहे शेवाचे लाडू. ते पण खास कारणासाठी, ते म्हणजे आम्ही चाललो आहोत गाणगापूरला आणि गाणगापूरला प्रसाद वाटायचा आहे म्हणून आम्ही लाडू करून नेतो आहे. तुम्ही कोणी गाणगापूरला गेला असेल तर माहीतच असेल की 12 वाजता गाणगापूरला माधुकरी मागितली जाते आणि त्याच्यासाठी आम्ही लाडू बनवून नेतो आहे. मग काय न्यायचं म्हणून शेवाचे लाडू नेतो आहे. तर शेवाचे लाडू हे मी सासरी आल्यावरच पहिल्यांदाच बघितले आणि शिकलेही. सुरुवातीला जमले नाही अजिबातच, पण मग हळूहळू 2दा-3दा ट्राय केल्यावर आता जमायला लागले. कारण की माझ्या माहेरी कधीच हे शेवाचे लाडू बनले नाही. हां, पण नक्की ट्राय करा तुम्ही पण, खरंच खूप छान लागतात. सुरुवातीला बिघडले पण आता सवय झाली आणि प्रॅक्टिसही झाली, त्यामुळे आता अजिबात बिघडत नाही. मग 1.25 किलोचे करायचे आहेत आणि घरची डाळ असल्यामुळे आम्ही डाळ मस्तपैकी उन्हात गरम केली, नंतर ती गिरणीलाच दळली. घरच्या पिठाचे पण छान होतात म्हणून घरचंच पीठ घेतलं. 1.25 किलो पिठाला 1.25 किलो साखर घेतली आम्ही आणि हे पीठ मस्तपैकी चाळून घेतलं. त्याच्यात चवीपुरतं मीठ टाकून सैलसर मळून घेतलं. पीठ मळून भिजायला ठेवलं तर एकीकडे पाक करायला घेतला. पाक करताना थोडीशी काळजी घ्यायची म्हणजे लाडू अजिबातच बिघडत नाही. तर पाक करताना सुरुवातीपासूनच हलवत राहायचं म्हणजे साखर खाली लागत नाही आणि पाक करपतही नाही. मग मस्तपैकी पाक झाला की चेक करायचा अधूनमधून. एकतारी पाक झाला पाहिजे. सैल पाक झाला तर लाडू पूर्णपणे बिघडून जातात म्हणून. मग पाक झाला की तो एका बाजूला काढून शेव काढायला घ्यायची. ही शेव काढताना जास्त काहीच कष्ट करावे लागत नाही. फक्त एकदाच आलटीपलटी करून शेव काढायची असते. कारण की खूप कडक शेव ह्याला चालत नाही म्हणून. तर माझे हात भरायला नको म्हणून मी चमच्यानेच पीठ भरत होते आणि शेव काढत होते. चमच्याने हाताने भरलं की सगळीकडेच कसं राडा राडा होतो आणि ते नको वाटतं म्हणून. मग मस्तपैकी शेव काढून घेतली आणि सगळी शेव एका ठिकाणी जमा करून घेतली. नंतरून सगळी शेव झाल्यावर तिला चुरून घ्यायचं आहे आणि शेव जेवढी बारीक चुरता येईल तेवढी बारीक चुरायची आहे आणि नंतर आपण केलेला पाक त्याच्यामध्ये ओतायचा आहे. तर इथे बघा मी शेव चुरून घेते आणि हे करायला रात्रीचे 12 वाजून गेले होते. पण देवासाठी करायचं आहे त्यामुळे थकवा काही जाणवत नव्हता. मग काय, आणि सगळ्यांचे जेवण वगैरे झाले होते, सगळे झोपले होते त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आणि एकटीला काम करायला पटपट उरकतंही. सगळे अवतीभोवती असले की उगं घुटमळल्यासारखं होतं आणि कामही लवकर होत नाही म्हणून. मग शेव चांगली चुरून घेतली बघा आणि गरम गरमच शेव चुरायला हवी, पण एकटीनेच दोन्ही करायचं म्हणून ते काही जमत नव्हतं मला. मग सगळी शेव आधी काढून घेतली, हे शेवटचा घाणा राहिला होता म्हणून, आणि तेव्हाच मग सगळी शेव चुरून घेतली. शेव चुरून झाली त्याच्यात पाक टाकला आणि पाक शेवेत चांगला मुरून द्यावा लागतो. पण आमच्याकडून एक चूक झाली की आम्हाला आहे ना वेळच नव्हता एवढा की पाक मुरून द्यावे म्हणून, कारण की रात्रीचे 12-1 वाजली होती म्हणून. आणि तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यात वेलची पूड, ड्रायफ्रूट्स टाकले तरी चालेल. मी वेलची पूड टाकली होती आणि नंतर हे बघ पाक चांगला शोषून घेतला पाहिजे. पण इतका उशीर झाला होता त्यामुळे मी ओलेच लाडू बांधून घेतले, कारण की 2 वाजले असते नाहीतर आम्हाला, आणि परत आम्हाला जायचंही होतं म्हणून. मग मस्तपैकी सगळे लाडू बांधून घेतले आणि असे छान लाडू झाले होते प्रसादासाठी. तुम्हाला जो व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय.